नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज नाशिकच्या संपूर्ण देशभर चर्चेत असलेल्या अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात आज परत 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. आता या 5 दिवसाच्या तपासात SIT नाशिक पोलीस अशोक खरातकडून काय नवीन माहिती काढतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. गेल्या महिनाभरापासून अशोक खरात पोलीस कोठडीत हवा खात आहे. तिकडं IPLमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंगमध्ये संध्याकाळी 7:30ला सामना होईल. तर देशभर आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी आदरांजली वाहिली. संसदेच्या प्रांगणात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष आदींनी पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला आणि त्यांना आदरांजली पण वाहिली. धाराशिव जिल्ह्यातही अनेक मान्यवरांनी आज या महामानवाला सस्नेह आदरांजली वाहिली. ही जी ग्रामीण भागातून मंडळी भारतभूषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असते, त्यांच्यासाठी उमरगा नगर परिषदेच्या प्रांगणात बाजूला ते दरवर्षी गेल्या 17 वर्षापासून या ग्रामीण भागातील भीमसैनिकांसाठी जेवणाची व्यवस्था करत असतात. त्यांचा अन्नदानाचा उपक्रम 17 वर्षापासून चालू असून आता गेल्या 2-3 वर्षापासून त्यांच्या कामात त्यांचे चिरंजीव, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असलेले दिग्विजय कैलास शिंदे हे पण त्यांना मदत करत असतात. आजच्या दिवशी जवळपास 5,000 ते 7,000 लोकांना शिंदे पिता पुत्रांनी अन्न देऊन त्यांना अन्नदान करून त्यांचे सेवा केलेली आहे. आणि या सेवेचा मेवा ते मागत नाहीत, परंतु त्यांनी केलेली सेवा उमरगीची जनता कायम लक्षात ठेवते, हे मात्र खरं. कैलास शिंदे हे मूळचे इटकूर तालुका कळंब येथील रहिवासी. त्यांची सासरवाडी धाराशिव येथील बनसोडे या कुटुंबातील. तर ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळेस त्यांनी आपल्या साठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांना काहीतरी त्यांना उभा राहण्यासाठी बळ देण्याच्या हेतून विविध योजना काढली होत्या. त्यातून कैलास शिंदे यांना उमरगा येथे भारत गॅसची एजन्सी मिळाली आणि एजन्सी मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांचे ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट मिलिंद पाटील आदी सहकार्य केले. आणि त्या गॅसची एजन्सी मिळाल्यापासून कैलास शिंदे उमरग्यात
चेच निवासी झाले आणि आता ते उमरगेकर झालेले आहे. उमरगेकरही त्यांच्यावर तेवढ्याच मोठ्या दिलदारपणे प्रेम करत असतात. ज्यावेळेस त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस त्यांना 1-2 नव्हे तर उमरगा लोहारा तालुक्यातून तब्बल 25,000च्या वर मतदान पडलं होतं. एक वेळ त्यांना जिल्हा परिषदेवर उमरगा तालुक्यातीलच जनतेनं निवडून दिलं. एकदा त्यांचे पुत्र दिग्विजय यांना निवडून दिलं. त्यावेळेस पंचायत समितीला कैलास शिंदे यांना निवडून दिलं, तर त्यांची कन्या हिला पण उमरगा नगर परिषदेवर तेथील जनतेनं निवडून दिलं आहे. आणि जनता आपल्यावर एवढं प्रेम करते तर आपणही त्या जनतेचं काही देणं लागतो या विचारातून कैलास चिंतामणी शिंदे असे विविध उपक्रम राबवत असतात आणि जनतेकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. नाशिकचा अशोक खरा आता SIT आणि नाशिक पोलिसांनी त्याला 3ऱ्या गुन्ह्यातच न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाकडून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांचं म्हणणं ऐकून आणि एकूण अशोक खराच्या आत्तापर्यंत तपासाच्या ह्याच्यावरून त्याला परत 5 दिवस पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला. SIT आणि नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून आता तिचे तब्बल 5 दिवस SIT आणि नाशिक पोलिसी अशोक खरातकडून अजून काय माहिती मिळवतात त्या महाराष्ट्राला ऐकायचं आहे, पाहायचं आहे. अजून असा काय हा जादू तो टोना करतो की भल्याभल्यांना तो अगदी क्षणात आपलंसं करतो आणि त्याला हवं ते त्यांच्याकडून करून घेत असतो. बघूया आता पुढं काय होतं. आज IPLमध्ये संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्सचा संघ चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहे. चेन्नई येथे हा सामना होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सला अद्यापपर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं कोलकात्याचे खेळाडू आज कुठल्याही स्थितीत सामना जिंकावा याच जिद्दीने खेळणार आहेत हे मात्र नक्की. तर चेन्नई सुपर किंगनं गेला गतवेळचा सामना जिंकला होता. त्या सामन्यात संजू सॅमसननं शतक झळकावलं होतं. आजही त्याच्याकडून आणि लय हरवलेला चेन्नई सुपर किंगचा कप्तान म्हणून खेळत असलेला महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाडकडून पण चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठी अपेक्षा असणार आहे. त्या अपेक्षेला तो पूर्ण करतो की नाही आज संध्याकाळीच करणार आहे. आणि लढत रंगतदार होईलच. कोलकाताकडून पण रिंकू सिंग, कॅम्पनी ग्रीन ही पण आपली खेळी उत्तम अशी करतीलच आणि चेन्नई पुढं आव्हान ठेवतील एवढं मात्र नक्कीच. आज आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स बनवा. धन्यवाद.